नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण पैठणी आपली जी काही साडी असते, काठपदराच्या साड्या असतात ना, तर आता ही एक साडी आहे काठपदर. तर या साडीला आपण गोंडे कसे लावायचे घरच्या घरी, तर ते आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही पैठणी साडी आहे आणि याचा कलर कॉम्बिनेशन बघा. आतमध्ये मोरपंखी कलर आहे आणि काठाचा जो आहे तो रेड कलरचा आहे. आणि याला गोंडे लावण्यासाठी मी हा रेड कलरचे गोंडे, रेडीमेड गोंडे घेतलेले आहेत. तर हे आहेत लाल कलरचे गोंडे आहेत, याला मॅच होणारे असे गोंडे घेतलेले आहेत. तर हेच गोंडे आपण घरच्या घरी कसे लावायचे ते आज आपण पाहणार आहोत. तर आपण याच्या पदराला इथे गोंडे लावून घेणार आहोत. आता इथे साडी मी अशी उलटी करून घेतलेली आहे. आता इथे मी 2 डझन हे घेतलेले आहेत, गोंडे घेतलेले आहेत, रेडीमेड गोंडे आहेत. आपण जर हाताने बनवून लावायचं म्हटलं ना तर आपला खूप वेळ जातो, त्यासाठी हे रेडीमेड गोंडे मी घेतलेले आहेत. हे 2 गोंडे आहेत असे खराब झालेले, तर हे आता मी इथे लावून घेते. तर कधी कधी ना हे काही खराब झालेले असतात, तर ते आपण असे घरच्या घरीच सेट करू शकतो. तर थोडस फक्त याला ना असे इथं जो गोल्डन कलरचा दोरा आहे त्याने पिळे घालून घ्यायचे आणि गाठ मारायची, म्हणजे ते नंतर ओपन होणार नाही. अशा पद्धतीने हे आपण फिक्स करून घ्यायचं. गोंडे थोडेसे बघून आणायचे, जर खराब वगैरे असतील तर. शक्यतो येत नाहीत खराब, पण कधी कधी असं हे निघतात खराब, त्यासाठी हे बघून घ्यायचे व्यवस्थित विकत आणतानाच. तर आता मी इथे ना मार्किंग करून घेते. तर 12 आहेत, त्याच्यामुळे 24 आहेत. मी 2 डझन आणलेले आहेत आणि 24 आहेत म्हणून. तर ही फुल साडी आहे ती 45. हा रेड कलरचा मॅचिंग दोरा घेतलेला आहे आणि आता आपण सुईमध्ये ओवून घेणार आहे आणि याच्यानेच आपण जे आपले गोंडे आहेत ते फिक्स करणार आहोत. हे आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. इथं थोडंसं कमी पडले, इथं थोडंसंच अंतर आहे, मग इथं थोडंसं आपण ऍडजस्ट करून घेऊया. आता कधीही गोंडे लावताना इथून सुरुवात करायची, म्हणजे पूर्ण कोपऱ्यापासून. इथं अजिबात स्पेस सोडायचा नाही. इथं जर स्पेस सोडला तर ते अजिबात चांगलं दिसत नाही. यासाठी इथून कडेपासून आपण हे गोंडे लावायला सुरुवात करायची आहे. आणि साडी पहा तुम्ही, मी जी आतली बाजू आहे म्हणजे उलट्या साईडची वरती घेतलेली आहे आणि ही जी आहे ती सरळ बाजू आहे. सरळ बाजू मी खाली घातलेली आहे आणि ही उलटी बाजू वरती घेतलेली आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही पण करून घ्या. आता इथं थोडंसं मी ऍडजस्ट करून घेते. आता हे जे हे आहेत गोंडे जे आहेत, तर ते मी 50 रुपये डझन आणलेले आहेत. आणि आपण जर असं बनवायला किंवा बाहेरून कोणाकडून बनवून घेतले ना, तर ते खूप महाग पडतात. म्हणजे 500 ते 1000 रुपयांपर्यंत
बाहेर याचे चार्जेस घेतले जातात. तर आपण जर असे विकत आणून किंवा रेडीमेड जर लावले किंवा घरच्या घरी जर गोंडे लावले ना, तर ते आपल्याला खूप परवडतात. त्यासाठी आपण हे घरच्या घरीच लावून गोंडे बनवून आपले पैसेही वाचवू शकतो. तर अशा पद्धतीने हे गोंडे लावून घ्यायचे आहेत. आता आपल्याकडे भरपूर अशा काठपदर साड्या असतात आणि प्रत्येकच साडीला आपण बाहेरून गोंडे लावून घेऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने आपण जर घरच्या घरी हे गोंडे वगैरे लावले साड्यांना, तर आपलेही पैसे वाचतात आणि साड्यांनाही खूप छान असा लुक येतो. त्यासाठी आपण हे गोंडे घरच्या घरीच लावून आपले पैसे वाचवू शकतो. तर अशा पद्धतीने हा गोंडा आपण जे रेडीमेड गोंडे आहेत ना, तर ते असे लावून घ्यायचे आहेत साडीला. खूप एकदम सोपी पद्धत आहे. फक्त इथे 2-3च टाके घालायचे आहेत आणि शेवटी काय करायचं आहे की अशी गाठ मारून घ्यायची आहे. जो सुईतला दोरा आहे ज्याने आपण टाके मारणार आहोत ना, तो जास्त दोरा घ्यायचा नाही, कारण त्याने काय होतं की सारखा मधून मधून गुंता होतो. हा अशा पद्धतीने आपण हा गोंडा लावून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती सोपी पद्धत आहे. अजिबात वेळ लागत नाही आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण हे गोंडे लावू शकतो. आणि एवढंच आहे की फक्त विकत आणताना ना थोडंसं तुम्ही बघून गोंडे विकत आणा, कारण आता हे माझ्या ह्याच्यामध्ये सर 1-2 जे गोंडे आहेत ते खराब आलेले आहेत. खूप सोपी पद्धत आहे ही गोंडे लावायची. अशा पद्धतीने तुम्ही ही साडीला असे गोंडे लावून घेऊ शकता. आता रेडीमेड गोंड्याचा हा एकच फक्त तोटा म्हणजे आपल्याला जशी पाहिजे तशी डिझाईन करता येत नाही. हा एक प्रॉब्लेम आहे. पण आपण जर स्वतः बनवून गोंडे लावत असेल ना, तर त्याला आपल्याला पाहिजे तशी डिझाईन करता येते. अशा पद्धतीने हे गोंडे लावून घ्यायचे आहेत. त्याला आपण जी गाठ मारणार आहोत ना, तर ती एकदम 2-3 मारायच्या, म्हणजे नंतर ते लूज होणार नाही. हे पहा, आता इथे माझ्याकडूनच मी छोटाच घेतलेला आहे, तरी पण इथे याला अशी गाठ पडलेली आहे. तर तीही आपण इथे काढून घेऊया. आता हे जे एक्स्ट्राचे दोरे वगैरे आहेत, तर तेही आपण कट करून घेऊ शकतो. इथं फिनिशिंगसाठी जे एक्स्ट्राचा दोरा वगैरे असतो, तर तोही आपण कट करून घ्यायचा, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित दिसतं आपलं. आणि कधी कधी आपण काय करतो, जर बाहेर खूप पैसे घेतात म्हणून आपण कधी कधी आपल्या साड्यांना गोंडेही लावत नाही. पण जर असे तुम्ही रेडीमेड गोंडे आणून जर तुमच्या साडीला लावले ना, तर आपले पैसेही वाचतात आणि आपल्या साडीलाही खूप छान लुक येतो.
अशा पद्धतीने ना आपण हे पूर्ण गोंडे लावून घ्यायचे आहेत. आता इथे माझे पूर्ण जे गोंडे आहेत ते लावून झालेले आहेत आणि फक्त अर्ध्या तासात मी इथे गोंडे हे माझे लावून झालेले आहेत. जर रेडीमेड गोंडे जर आपण वापरले तर आपला वेळही खूप वाचतो आणि मेहनतही खूप वाचते आणि पैसे तर आपले शिवाय वाचतातच. तर अशा पद्धतीने तुम्हीही तुमच्या साड्यांना घरच्या घरी गोंडे लावू शकता. आता हे गोंडे मी तुम्हाला सर्व काही ओपन साडी करून दाखवते की ते फायनल लुक कसा आलेला आहे. जे गोंडे आहेत तर ते व्यवस्थित त्याला जी शेवटची गाठ असते ती व्यवस्थित मारून घ्यायची आहे, म्हणजे जे आपले गोंडे आहेत ते निसटणार नाहीत. अशा पद्धतीने पूर्ण साडीला माझे गोंडे अर्ध्या तासात लावून झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे माझे गोंडे लावून झालेले आहेत. अशा पद्धतीने आपण हे गोंडे लावून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे आपले गोंडे लावून झालेले आहेत. आता मी तुम्हाला हे अंगावरती टाकून दाखवते. तर ही जी आपली साडी आहे ती साडी आपण घातल्यावरती पहा हे खूप छान असे हे आपले गोंडे तयार झालेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही, खूप छान असं आपल्या साडीला लुक येतो. म्हणजे जरी आपण ही साडी अशी वेअर केली तर हे तुम्ही पाहू शकता खूप छान असे आपले हे गोंडे तयार झालेले आहेत. तुम्हाला माझी आयडिया कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय.